Hello students, welcome to Equilibrium Science Hub. Hello students, welcome to Equilibrium Science Hub. आपण बघत होतो कार्बन कंपाऊंड्स अँड कार्बन कंपाऊंड्स मध्ये आजचा आपला असणार आहे लास्ट सेशन, ज्यामध्ये आपण बघणार आहे पॉलिमर्स आणि जे पॉलिमर्स फॉर्म होतील मोनोमर युनिट पासून आणि त्या पॉलिमर्सचे युजेस. तर बघू शकता आज जो पॉलिमर आपल्याला बघायचा आहे तो पॉलिमर असेल पॉलिस्टायरीन. बघू शकता पॉलिस्टायरीन असेल आपला आजचा पॉलिमर आणि याचा जो यूज होतो तो यूज होतो थर्मोकॉल आर्टिकल्स बनवासाठी. बघू शकता त्याचा यूज होतो थर्मोकॉल आर्टिकल्स बनवण्यासाठी. सो बघू शकता पॉलिस्टायरीनचा यूज होईल थर्मोकॉल आर्टिकल्स बनवायसाठी. जर याचा मोनोमर युनिट बघितला आपण, मोनोमर युनिट असेल याचा स्टायरीन. सो पॉलिस्टायरीन बनवायसाठी जो मोनोमर युनिट आपण यूज करू तो असेल स्टायरीन. स्टायरीनचा जर फॉर्म्युला बघितला, फॉर्म्युला असेल C6H5 बॉन्डेड टू CH डबल बॉन्ड CH2. तर बघू शकता आता n नंबर ऑफ युनिट्स घेऊ आपण स्टायरीनचे, दॅट इज C6H5 बॉन्डेड विथ CH डबल बॉन्ड CH2 आणि यापासून याचं करू आपण पॉलिमरायझेशन. बघू शकता मोनोमर युनिटचं केलं पॉलिमरायझेशन. पॉलिमर फॉर्मेशनच्या प्रोसेसला आपण म्हणतो पॉलिमरायझेशन आणि यापासून फॉर्म होईल पॉलिमर. तर बघू शकता C6H5 दॅट इज CH बॉन्डेड विथ C6H5 बॉन्डेड विथ CH2 आणि यापासून फॉर्म होईल n नंबर ऑफ मॉलिक्युल्स. तर बघू शकता C6H5 फर्स्ट आपण C6H5 पाहू. C6H5 हा आला असेल बेन्झीन रिंग पासून. बेन्झीन रिंग असेल C6S6 आणि C6H6 मध्ये बेन्झीन रिंग मधला एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन तो अटॅच झालेला आहे CH डबल बॉन्ड CH2 ला आणि अशा प्रकारे तो बनवा स्टायरीन मॉलिक्यूल. बघू शकता CH डबल बॉन्ड CH2 ला अटॅच झालं बेन्झीन रिंग तर बनेल स्टायरीन. आणि स्टायरीनचा जर आपण n नंबर ऑफ ऍटम्स घेऊन n नंबर ऑफ मॉलिक्युल्स घेऊन जर आपण n नंबर ऑफ मॉलिक्युल्स घेऊन पॉलिमरायझेशन केलं तर त्यापासून बनेल पॉलिस्टायरीन. सो आपण स्टायरीन मॉलिक्यूल घेतलं, याचं केलं पॉलिमरायझेशन n नंबर ऑफ मॉलिक्युल्स घेऊन तर बनेल पॉलिस्टायरीन. आता प्रोसेस मध्ये होईल काय तर CH डबल बॉन्ड CH2 बघू शकता वन मॉलिक्यूल घेतला आपण C6H5 बॉन्डेड विथ CH डबल बॉन्ड CH2. सेकंड मॉलिक्यूल घेतला आपण CH डबल बॉन्ड CH2 बॉन्डेड टू C6H5. त्यानंतर थर्ड मॉलिक्यूल घेतला आपण दॅट इज CH C6H5 डबल बॉन्ड CH2. आता जेव्हा पॉलिमरायझेशन फॉर्म होताना बघितलं आपण तर यामध्ये डबल बॉन्ड असेल, यामध्ये डबल बॉन्ड आहे, या डबल बॉन्डचं होऊन जाईल ब्रेकडाऊन. बघू शकता डबल बॉन्ड ब्रेक होईल. इथे सुद्धा डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड मधला एक बॉन्ड ब्रेक होईल दॅट इज सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट होईल. इथे सुद्धा डबल बॉन्ड मधला एक बॉन्ड ब्रेक होईल आणि सिंगल बॉन्ड मध्ये कन्व्हर्शन होईल. आता कार्बन डबल बॉन्ड कार्बन होतं दॅट इज CH डबल बॉन्ड CH2 होतं. डबल बॉन्ड ब्रेक झाल्याने यामध्ये कार्बन जो असेल याला एक बॉन्डची गरज असेल, इकडे जो CH असेल याला सुद्धा एक बॉन्डची गरज आहे. तर हे दोन मॉलिक्युल्स, वन मॉलिक्यूल ऑफ स्टायरीन अँड सेकंड मॉलिक्यूल ऑफ स्टायरीन हे टू मॉलिक्युल्स मिळून एक बॉन्ड क्रिएट करतील आणि फर्स्ट मॉलिक्यूल हा सेकंड मॉलिक्यूल सोबत, सेकंड हा थर्ड सोबत. सिमिलरली बघू शकता CH डबल बॉन्ड CH2 होता, CH डबल बॉन्ड CH2 होता, एक बॉन्ड ब्रेक झाला, दोन्ही मॉलिक्यूलचा जो CH असेल आणि CH2 असेल याला बॉन्डची गरज असेल तर हा बॉन्ड या दोघांमध्ये बॉन्ड तयार करेल. तर फर्स्ट मॉलिक्यूल सेकंडला, सेकंड मॉलिक्यूल थर्डला आणि थर्ड मॉलिक्यूल फोर्थला, फोर्थ मॉलिक्यूल फिफ्थला आणि असे n नंबर ऑफ मॉलिक्यूल्स जोडून तयार केला जाईल पॉलिस्टायरीन. सो मोनोमर युनिट असेल स्टायरीन आणि यापासून तयार केला जाईल पॉलिस्टायरीन आणि याचा यूज होतो थर्मोकॉल आर्टिकल बनवण्यासाठी. बघू शकता वन मॉलिक्यूल सेकंडला, सेकंड थर्डला आणि अशा प्रकारे n नंबर ऑफ मॉलिक्यूल्स जोडून आपण फॉर्म करू शकतो पॉलिमर. नेक्स्ट पॉलिमर असणार आहे आपला पॉलीएक्रिलोनायट्राइल. बघू शकता पॉलीएक्रिलोनायट्राइल. सो पॉलीएक्रिलोनायट्राइल यामध्ये लक्षात घेऊ शकता तुम्ही नायट्राइल ग्रुप असेल दॅट इज Cr. आता नायट्राइल ग्रुप रिप्रेझेंट करेल Cr आणि फॉर्म्युला असेल CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड N. आता कार्बन जो आहे तो नायट्रोजन सोबत, आता कार्बन जो आहे तो नायट्रोजन सोबत 3 बॉन्ड्स फॉर्म करेल आणि सिंगल बॉन्ड फॉर्म केलाय त्यानं CH सोबत. नायट्रोजन जो आहे तो 3 बॉन्ड्स फॉर्म करेल आणि याचं जे नेमिंग असेल हे असेल ॲक्रिलोनायट्राइल. ॲक्रिलोनायट्राइलचं पॉलिमरायझेशन फॉर्म केल्यानंतर आपल्याला जे मिळेल ते असेल पॉलीएक्रिलोनायट्राइल. तर बघू शकतो याचा यूज जो आहे तो होईल विंटर क्लोथिंगसाठी. विंटरमध्ये जे क्लोथिंग असते, स्वेटर्स असतील, जॅकेट्स असतील त्यामध्ये तुम्हाला दिसून येईल ॲक्रिलोनायट्राइल. त्यानंतर ब्लँकेट्स बनवायसाठी तर हा अल्टरनेटिव्ह असेल. शीट्सचे हेअर रिमूव्ह करून जे क्लोथिंग बनवतो आपण त्याला एक अल्टरनेटिव्ह म्हणून यूज करू शकतो आपण पॉलीएक्रिलोनायट्राइल, और आपण यूज करतो ऍज अ अल्टरनेटिव्ह टू
शिफ्टचे जे हेअर असतील त्यापासून जे क्लोज बनवतो त्याला अल्टरनेटिव्ह असेल ऍक्रिलोनायट्राइल. तर बघू शकता पुन्हा पॉलीऍक्रिलोनायट्राइल फॉर्म करताना CH2 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड असेल C, ट्रिपल बॉन्ड N. त्यानंतर बघू शकता कार्बन आणि नायट्रोजन मध्ये ट्रिपल बॉन्ड असेल. याचं होईल पॉलिमरायझेशन, पुन्हा सेम प्रोसेस होईल, पॉलिमरायझेशनची प्रोसेस होईल पॉलिमर फॉर्म करताना. आणि पॉलिमरायझेशनच्या प्रोसेसमध्ये बघू शकता तुम्ही आता CH2 डबल बॉन्ड CH आहे, एक रिप्रेझेंट करून घेऊ आपण CH2 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CN. आता C ट्रिपल बॉन्ड N ला लिहू शकतो आपण CN. सेकंड मॉलिक्यूल असेल याचा CH2 डबल बॉन्ड CH, त्यानंतर याला अटॅच असेल CN. होऊ शकता CH2 डबल बॉन्ड CH, याला अटॅच असेल CN. त्यानंतर पुन्हा थर्ड युनिट असेल CH2 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्डेड विथ CN. तर बघू शकता यामध्ये डबल बॉन्ड आहे, पुन्हा याचा ब्रेकडाऊन होईल. इथे डबल बॉन्ड असेल याचा ब्रेकडाऊन होईल, डबल बॉन्ड असेल याचे ब्रेकडाऊन होईल. याचे N युनिट्स असतील, आपण 3 युनिट्स ड्रॉ केले. आता इथे या दोघांमध्ये डबल बॉन्डचा ब्रेकडाऊन झाल्यानंतर या कार्बनला बॉन्डची गरज असेल. इथे सुद्धा डबल बॉन्डचा ब्रेकडाऊन झाल्यानंतर या कार्बनला बॉन्डची गरज आहे. तर हे दोन मिळून 2 मॉलिक्युल्स ऑफ ऍक्रिलोनायट्राइल मिळून बॉन्डिंग तयार करतील. आणि या दोघांमध्ये बॉन्डिंग तयार झाल्यानंतर 1 मॉलिक्यूल हा सेकंड मॉलिक्यूल सोबत जोडला गेला. त्याच प्रकारे सेकंड हा थर्ड सोबत जोडला जाईल, बिकॉज इथे सुद्धा डबल बॉन्डचा ब्रेकडाऊन झालाय. इथे ब्रेकडाऊन झाल्यामुळे या कार्बनला बॉन्डची गरज आहे, या कार्बनला सुद्धा बॉन्डची गरज आहे, तर ते फॉर्म करतील बॉन्डिंग. आणि अशा प्रकारेच मॉलिक्यूल जोडल्या जातील. आणि N नंबर ऑफ मॉलिक्यूल जेव्हा जोडलं जाईल तेव्हा फॉर्म होईल पॉलिमर, दॅट इज पॉलीऍक्रिलोनायट्राइल. याला ड्रॉ सुद्धा करू शकतो आपण CH2 CH बॉन्डेड विथ CN, आणि याचे युनिट्स असतील N युनिट्स. आता हे चेन लॉंगेस्ट चेन बनत जाईल, लॉंग चेन बनत जाईल. एक मॉलिक्यूल दुसऱ्यासोबत, दुसरा तिसऱ्यासोबत जोडला जाईल आणि या प्रकारे फॉर्म होईल पॉलिमर. आपण बघितलं पॉलिस्टायरीन, त्यानंतर आपण बघितलं पॉलीऍक्रिलोनायट्राइल, आणि यानंतर आपण बघणार आहे पॉलीप्रोपिलीन. नेक्स्ट पॉलिमर असणार आहे आपला पॉलीप्रोपिलीन. तर बघू शकता आता पॉलीप्रोपिलीन मध्ये पॉलीप्रोपिलीन असेल आपला नेक्स्ट पॉलिमर. पॉलीप्रोपिलीन याचा जो मोनोमर युनिट असेल, मोनोमर युनिट असणार आहे याचा प्रोपिलीन, मोनोमर युनिट असेल प्रोपिलीन. आणि याचे जर युजेस बघितले आपण तर युजेस होईल इंजेक्शन सिरिंज बनवायसाठी, इंजेक्शन सिरिंज बनतील फ्रॉम द प्रोपिलीन, दॅट इज पॉलीप्रोपिलीन. त्यानंतर यूज होईल याचा फर्निचर बनवायसाठी, त्यानंतर याचा यूज होईल फर्निचर बनवायसाठी. तर प्लास्टिक फर्निचर म्हणू शकतो आपण बनलेला आहे पॉलीप्रोपिलीन पासून. आता पॉलीप्रोपिलीन याचा जो मोनोमर युनिट असेल तो असेल प्रोपिलीन. आता प्रोपिलीन हा जो मोनोमर युनिट आहे हा सिमिलर असेल इथिलीनला, दॅट इज इथिलीन मध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम्स 2 असतात, तर प्रोपिलीन मध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम्स असतील 3, दॅट इज CH3 बॉन्डेड विथ CH डबल बॉन्ड CH2. आणि याचा मोनोमर युनिट असेल CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. याचे जर N युनिट्स रिपीट केले आणि याचं केलं आपण पॉलिमरायझेशन, प्रोसेसला म्हणून आपण पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशन केल्यानंतर आपल्याला जो युनिट मिळेल तो असेल पॉलीप्रोपिलीन. तर बघू शकता CH बॉन्डेड विथ CH3. त्यानंतर हा जो डबल बॉन्ड आहे याचं कन्व्हर्शन होऊन जाईल सिंगल बॉन्ड मध्ये, त्यानंतर इथे होऊन जाईल CH2 सिंगल बॉन्ड आणि याची N युनिट्स. तर बघू शकता युनिट सुद्धा ड्रॉ करतो आपण, 2 to 3 युनिट्स जोडून दाखवू आपण. त्यानंतर असेल CH डबल बॉन्ड CH2, इथे बॉन्डेड असेल CH3. त्यानंतर पुन्हा असेल CH डबल बॉन्ड CH2 बॉन्डेड असेल CH3. पुन्हा असेल CH डबल बॉन्ड CH2 बॉन्डेड असेल CH3 सोबत. तर बघू शकता आता इथे डबल बॉन्डचा पुन्हा ब्रेकडाऊन होऊन जाईल, डबल बॉन्ड कन्वर्ट होईल सिंगल बॉन्ड मध्ये, डबल बॉन्डचा ब्रेकडाऊन आहे. आता या 2 कार्बन मध्ये डबल बॉन्डचा ब्रेकडाऊन झालाय. या कार्बनला सुद्धा बॉन्डची गरज आहे, या कार्बनला बॉन्डची गरज आहे. तर हे 2 कार्बन्स बघू शकता, या कार्बन आणि हा कार्बन याला सुद्धा बॉन्डची गरज असेल, बिकॉज याचा सुद्धा डबल बॉन्डचा ब्रेकडाऊन झालाय. तर या 2 कार्बन्स मध्ये बॉन्ड बनेल. इथे सुद्धा डबल बॉन्डचा ब्रेकडाऊन झालाय, इथे सुद्धा डबल बॉन्डचा ब्रेकडाऊन झालाय, या दोघांमध्ये बनेल बॉन्ड. तर बघू शकता या प्रकारे 1 मॉलिक्यूल विथ सेकंड, सेकंड विथ थर्ड, थर्ड विथ फोर्थ, आणि अशी N नंबर ऑफ मॉलिक्यूल जोडल्या जातील दोन्ही साइडने, आणि यापासून तयार होईल आपला पॉलिमर, दॅट इज पॉलीप्रोपिलीन. बघू शकता आता या आधी बघितलं आपण पॉलीऍक्रिलोनायट्राइल, त्या आधी बघितलं आपण पॉलिस्टायरीन, आणि आपला लास्ट पॉलिमर असेल दॅट इज पॉलीप्रोपिलीन. यानंतर आपण नॅचरल पॉलिमर्स बघणार आहे. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे सम नॅचरल पॉलिमर्स, देअर मोनोमर युनिट्स अँड देअर ऑकरन्स. ऑकरन्स मीन्स ते पॉलिमर्स आपल्याला कुठून मिळतील. तर बघू शकता नेक्स्ट पॉलिमर असणार आहे आपला पॉलिसॅकराइड्स. बघू शकता नेक्स्ट पॉलिमर असणार आहे आपला पॉलिसॅकराइड्स. आणि यांचा जर मोनोमर युनिट बघितला, मोनोमर युनिट असेल ग्लुकोज, आणि ग्लुकोज हा मोनोमर युनिट कंटिन्यू रिपीट करत जाईल टू फॉर्म द पॉलिमर. आता ग्लुकोजचा फॉर्म्युला सुद्धा बघू शकतो, C6H12O6 हा फॉर्म्युला असेल फॉर द ग्लुकोज. आणि या ग्लुकोजचे युनिट्स कंटिन्युअस रिपीट करत जातील टू फॉर्म द पॉलिमर्स. ग्लुकोज असेल मोनोमर युनिट फॉर द पॉलिसॅकराइड्स.
आणि यांचा जर ऑकरन्स बघितला तर यांचा ऑकरन्स असेल स्टार्च. बघू शकता आता स्टार्च मध्ये भेटेल आपल्याला पॉलिसॅकराइड्स. स्टार्च आपल्याला मिळतं पोटॅटोज मिळून, पोटॅटोज मधून, तर त्या स्टार्च पासून ऑकरन्स असेल पॉलिसॅकराइड्सचं. तर बघू शकता नेक्स्ट पॉलिमर असेल आपला सेल्युलोज. नेक्स्ट पॉलिमर असेल आपला सेल्युलोज. सेल्युलोजचा मोनोमर युनिट जर बघितला तर सेल्युलोजचा मोनोमर युनिट सुद्धा असेल ग्लुकोज, दॅट इज C6H12O6. बघू शकता नेक्स्ट जो पॉलिमर आपल्याला बघायचा आहे सेल्युलोज. सेल्युलोजचा सुद्धा मोनोमर युनिट असेल ग्लुकोज आणि याचा जर ऑकरन्स बघितलं तर याचा ऑकरन्स असेल वूड. वूड पासून आपल्याला मिळेल सेल्युलोज. आपण बघितलाय झाडाची जे साल असेल त्यामध्ये प्रेझेंट असतो सेल्युलोज, तर याचा जो ऑकरन्स असेल तो असेल वूड पासून. त्यानंतर नेक्स्ट पॉलिमर जर बघितला आपण, नेक्स्ट पॉलिमर असेल प्रोटीन्स. जे आपल्या बॉडीमध्ये अॅनिमल्सच्या बॉडीमध्ये आपल्याला प्रोटीन्स पाहायला मिळतात. त्या प्रोटीन्स मध्ये बघू शकता जो मोनोमर युनिट असेल तो असेल अल्फा अमिनो ऍसिड्स. अमिनो ऍसिड्स पासून बनतात प्रोटीन्स आणि अल्फा अमिनो ऍसिड्स हे असेल मोनोमर युनिट फॉर द पॉलिमर प्रोटीन. प्रोटीनसाठी जो पॉलिमर जो प्रोटीन आहे त्यासाठी मोनोमर युनिट जो असेल तो असेल अल्फा अमिनो ऍसिड्स. आणि याचा ऑकरन्स जर बघितला आपण तर मसल्स मधून, ऍनिमल मसल्स मधून, त्यानंतर स्किन मधून, त्यानंतर एग्स मधून, त्यानंतर हेअर्स मधून, या सगळ्यातून आपल्याला मिळेल प्रोटीन्स आणि हे बनलेले असतील मोनोमर युनिट अल्फा अमिनो ऍसिड्स पासून. नेक्स्ट जर बघितलं आपण, नेक्स्ट असेल दॅट इज DNA, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. आणि यासाठी मोनोमर युनिट जर बघितला, मोनोमर युनिट असेल न्यूक्लिओटाइड. नेक्स्ट साठी मोनोमर युनिट असेल न्यूक्लिओटाइड आणि हे आपल्याला मिळेल क्रोमोझोम्स ऑफ ॲनिमल्स. ॲनिमल्सच्या क्रोमोझोम्स मध्ये मिळेल आपल्याला दॅट इज क्रोमोझोम ऑफ ॲनिमल्स DNA. सो त्यानंतर बघू शकता RNA असेल दॅट इज रायबोन्यूक्लिक ऍसिड. हा असेल डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. हा बनला असेल न्यूक्लिओटाइड पासून, दॅट इज मोनोमर असेल न्यूक्लिओटाइड आणि हा मिळेल आपल्याला क्रोमोझोम ऑफ ॲनिमल्स. तर RNA बघू शकता सिमिलरली असेल न्यूक्लिओटाइड पासून बनलेला असेल, दॅट इज मोनोमर युनिट असेल न्यूक्लिओटाइड आणि हा सुद्धा मिळेल क्रोमोझोम्स ऑफ, बट हा मिळेल क्रोमोझोम्स ऑफ प्लांट्स पासून. त्यानंतर बघू शकता नेक्स्ट असेल रबर. नेक्स्ट असेल रबर आणि रबर जर बघितला आपण, रबरचा जो मोनोमर युनिट असेल, मोनोमर युनिट असेल आयसोप्रीन आणि आयसोप्रीनचा जर फॉर्म्युला बघायचा झाला तर CH डबल बॉन्ड दॅट इज CH2 डबल बॉन्ड CH3. त्यानंतर बघू शकता CH2 डबल बॉन्ड दॅट इज CH डबल बॉन्ड CH2. हा असेल आयसोप्रीन. आयसोप्रीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल आणि हा भेटेल आपल्याला लॅटेक्स ऑफ ट्री मधून, लॅटेक्स ऑफ रबर ट्री. रबर जे प्लांट असतील त्याच्या लॅटेक्स मधून मिळेल आपल्याला दॅट इज रबर आणि याचा फॉर्म्युला असेल आयसोप्रीन. याच्या पॉलिमरायझेशन केल्यावर आपल्याला मिळेल पॉलिमर असेल रबर आणि याचं आयसोप्रीन दॅट इज मोनोमर युनिट असेल आयसोप्रीन आणि याचं पॉलिमरायझेशन केल्यावर आपल्याला मिळेल रबर आणि हा मिळेल आपल्याला लॅटेक्स ऑफ रबर ट्री पासून. बघू शकता. सो आपण कंप्लीट केलेलं आहे कार्बन कंपाऊंड्स आणि यानंतर नेक्स्ट आपण स्टार्ट करणार आहे स्पेस मिशन.